नमस्कार, माझे नाव आरोही दत्तात्रय माळुंकर. ज्ञानवर्धन इंग्लिश मीडियम स्कूल 6वीतली मी विद्यार्थिनी. मी आज एक नाट्यछटा सादर करणार आहे. त्या नाट्यछटेचे नाव आहे उंच माझा झोका. छे, फारच मोठी आहे बुवा ही आजीची साडी. धड नऊवारी नेसता येत नाही. ती रमा रोज कशी नेसत असेल कोणास ठाऊक. आई, मला जरा मदत कर ना ग नऊवारी नेसायला. आणि हो, तो केसांचा खोपा का काय म्हणतात तो पण घालून दे. नाही नाही, फॅन्सी ड्रेस स्पर्धा नाही, प्रॅक्टिस करायची आहे मला नऊवारी नेसायची. का म्हणजे मोठी झाली आहे मी, लग्न करायचंय मला त्या रमेसारखं. कोण रमा काय म्हणतेस? अगं ती उंच माझा झोकातली रमा, रमाबाई रानडे. हसतेस काय? खरंच मी बाबांना सांगणार आहे माझं लग्न करा म्हणून. अशी बघू नकोस, त्या माधवराव रानडांसारखा मला नवरा मिळाला म्हणजे तोच मला शिकवेल. चांगली शाळा मिळण्यासाठी तुला रात्रभर रांगेत उभं राहायला नको. बाबांना डोनेशन देण्यासाठी कर्ज काढायला नको. किती काळजीत असतात ना बाबा. काय म्हणालीस? तुला काही माहित नाही. सॉरी आई, रागवू नकोस. पण काल मी बोलणं ऐकलंय तुमचं, म्हणूनच विचार केला आता लग्न करायचं आणि बाबांचे पैसे वाचवायचे. मग ती शाळा नको, तो अभ्यास नको, ते एवढाले दप्तर नको आणि ती स्पर्धाही नको. आणि माझ्या शाळेचे प्रोजेक्ट करण्यासाठी तुला रात्रभर कम्प्युटर समोर बसायला नको. काय सांगते साई? रमाबाईंच्या काळात मुलींना अजिबात शिकवत नसं. नो शाळा, नो अभ्यास, नो मस्ती, नो ग्राउंड. छे छे, माझ्या लग्नाचा बेत तर कॅन्सल. मला तर सुनीता विल्यम्स सारख्या अंतराळात झेप घ्यायची. खूप मोठं व्हायचंय मला. तुला सांगते आई, भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी, भारताच्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि भारताच्या पहिल्या अंतराळवीर कल्पना चावला असं म्हटलं ना की अभिमान वाटतो त्यांचा. तशीच तुझी आणि बाबांची मान अभिमानाने उंच ठेवायची मला. बाप रे, किती खूपच उंच चाललाय माझ्या विचारांचा झोका. उशीर होतोय शाळेला. ए आई, साडीची घडी घालून ठेवशील प्लीज? धन्यवाद.